सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बहुत सुश्रुताची जोडी म्हणून विठ्ठली लावणी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली लावणी तुहा विठ्ठल रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे काय झुललासी पतंगे 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 शरीर जायाचे ठेवून शरीर जायाचे ठेवून ऋषी अभिलाष धने दर्शी अभिलाष धने नभे तुझा परिवार नभे तुझा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर शरीर जायाचे ठेवून शरीर जायाचे ठेवून ऋषी अभिलाष धने ऋषी अभिलाष धने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा का म्हणे विठूधरा तुका म्हणे विठूधरा
अभिलाष धने धरिषि अभिलाष धने धरिषि अभिलाष धने दया जेठे बने दया अभिलाष धने दया अभिलाष धने दया अभिलाष धने हो बार कुमाई 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 रंगे 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 श्री रंगे
टाळी वाजून भजन करा. रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष झने. नव्हे तुझा हा परिवार, नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, दरीशी अभिलाष झने. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका मने विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, दरीशी अभिलाष झने. विठाल विठाल विठाल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघननिहित पाणी मंडनम मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचे जयांचे केलिया स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदुनी श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता बिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमता मोरिष्ठम. वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विठ्ठल विठ्ठल रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे,
शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष झने. चिंतना करता निवडलेला अभंग देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्रीमंत भगवान श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये श्रीमंत तुकोबाराय मनुष्य जातीला उपदेश करतात. उपदेश करणारे जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय आहेत. ज्यांना उपदेश केला ते संपूर्ण मनुष्य जाती आहे आणि जो उपदेश केला तो अतिशय मार्मिक आणि हिताचा आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत तुकोबाराय सांगतात मनुष्याचा स्वभाव कुठल्या न कुठल्या रंगामध्ये रममान होण्याचा आहे. पण ज्या रंगामध्ये रममान झाल्यानंतर, ज्या रंगामध्ये रंगल्यानंतर आपलं कल्याण होईल अशा रंगामध्ये आपण रंगलं पाहिजे. तिथे आपण रममान झालं पाहिजे. नाहीतर रंग पुष्कळ आहे हल्ली. हो, ज्याला जो आवडेल त्या रंगामध्ये मनुष्य रंगतोय. हो, परंतु आपलं कल्याण कोणत्या रंगामध्ये रंगल्यानंतर होणार आहे याचं भान माणसाला राहिलेलं नाही. हो, मनुष्याकडे विवेक फारसा दिसत नाही. योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असर काय, नित्य काय, अनित्य काय, पाप काय, पुण्य काय, असा विवेक मनुष्याच्या ठिकाणी फारसा पाहायला भेटत नाही. हो, जी गोष्ट आपल्याला दुःख देते, ज्या गोष्टीने आपलं अधपतन होणार आहे, ज्या गोष्टीने पाप वाढणार आहे, माणसं तीच कर्म जास्त करायला लागलेली आहे. हो, ज्ञानोबारा बोलतात. ज्ञानोबारा म्हणतात जो करण्याचे निनावे भलतेची करी. म्हणजे मला पाप लागेल, मला दुःख भोगावं लागेल, माझं अधपतन होईल, मला नरकाला जावं लागेल, असा विचार आता हल्ली मनुष्य करताना दिसत नाही. बा का मजशी पाप होईल, हे कर्म केल्यानंतर मला पाप लागेल किंवा माझ्याकडून पाप घडेल असा विचार मनुष्य करत नाहीये. स्वैराचार करू लागला. हो, आवडेल ते करू लागला. बघा ज्ञानोबारा किती गोड बोलतात. अंगा मनाशी रुची यावे, ये तुले निकृत्या कृत्य नाठवे, जो करणे याचे निनावे भलतेची करी. अंगा मनाशी रुची यावे, आपल्या इंद्रियाला आणि आपल्या मनाला जे आवडेल ते मनुष्य करू लागला. पहा, मग त्याचा परिणाम काय होईल याचा विचार तो करत नाही. आणि महाराज तर म्हणतात कोणतीही कृती करण्याच्या अगोदर परिणामाचा विचार केला पाहिजे. बोलण्याच्या अगोदर परिणाम पाहायला पाहिजे, करण्याच्या अगोदर परिणाम पाहायला पाहिजे, खाण्याच्या अगोदर परिणाम पाहायला पाहिजे, पिण्याच्या अगोदर परिणाम पाहायला पाहिजे. परिणाम काय होणार आहे आणि परिणामाचा विचार न करता जर आपण एखादं कर्म करत असेल आणि ते कर्म जर आपल्याला पापाला कारणीभूत आणि अधपतनाला कारणीभूत ठरत असेल तर ते करू नये. विठ्ठल विठ्ठल. पण हल्ली तसं चित्र दिसत नाही महाराज. यावत जीवम सुखम जीवेत, माणसाचा एक स्वभाव बनला. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत मजा करायची, हो तोपर्यंत आयुष करायची असं माणसं म्हणतात बरं का. ते म्हणतात घ्या मजा करून, मेल्यावर काय, अहो मेल्यावर काय सांगू तुम्हाला. मेल्यावरती पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड. आता सध्या वर्तमानामध्ये एखादा विषय भोगत असताना, मौज मजा करत असताना, हो अगदी स्वैराचार करत असताना खूप मजा वाटेल, खूप छान वाटेल, खूप आनंदही मिळेल. हो, पण परिणाम जर बघितला पुढे अवघड यमदंड.
नाथ महाराज किती गोड बोलतात. हो, नाथ महाराज म्हणतात, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू. थोडासा मोकळा कर आवाज, मोकळा गणगो, थोडासा मोकळा कर. काय उत्तर देता होशील, काय उत्तर देता होशील. संतांच्या एका एका पदाचा, एका एका शब्दाचा थोडासा विचार करा. नाथ महाराज बोलतात, पातके करिता. हो, आज पाप करत असताना, आज स्वैराचार करत असताना, आज विषयाचरण करत असताना पुढे आहे पुसता. आज काही वाटणार नाही, आज मजा वाटेल, आज त्याच्यापासून आपल्याला सुखाचा कदाचित अनुभव पण येईल. वास्तविक ते सुख नाही बरं का. ज्ञानोबा बोलतात, विषयापासून मिळणारं जे सुख आहे ते सुखच नाही. ऐका ज्ञानोबारांची भाषा. हो, म्हणून विषयाचे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. काय ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबा म्हणतात, विषयापासून मिळणारे जे सुख आहे वास्तविक ते सुखच नाही, ते साध्यंतची जाण दुःख. त्या आरंभामध्ये पण, मध्यांनी पण आणि अंताच्या शेवटी म्हणजे शेवटच्या काळात पण दुःखच आहे म्हणतात. मला खरं सांगा दादा, कोणताही विषय मिळवण्याकरता सहजासहजी मिळतो का? पंचविषयापैकी कोणताही विषय मिळवायचा असेल, रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द, हे 5 विषय आहे. आणि हे 5 विषय 5 इंद्रियांना लागतात. हो, डोळ्याला रूप पाहावं वाटतं, कानाला शब्द ऐकावे वाटतात, घ्राणेंद्रियला गंध घ्यावा वाटतो, हो, रसनेंद्रियला रस चाखावा वाटतो, आणि त्वचेंद्रियाला स्पर्श अपेक्षित आहे. हो, याच 5 विषयाकरता आयुष्य चाललंय की. कुणी रसा करता जगते, कुणी शब्दा करता जगते, कुणी रूपा करता जगते, कुणी स्पर्शा करता जगते. यात 5च विषय करता आयुष्य आहे की. याच्यापेक्षा वेगळं काय प्रयोजन? वेगळं काही प्रयोजन नाही. आणि या 5 विषयापैकी कोणताही विषय मिळवण्याकरता सहजासहजी मिळतो का सांगा? तुम्हाला चांगलं खाण्याची इच्छा आहे आणि मग त्या जिभेला चांगला रस द्यायचा आहे तुम्हाला. आता मला खरं सांगा, या जिभेला चांगला रस प्राप्त करून देण्याकरता सहज तो प्राप्त करून देता येतो का? मग काय करावं लागेल? एखादं चांगलं हॉटेल सर्च करावं लागेल अगोदर. आपल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये फेमस हॉटेल कोणतं? हो, मग ते सर्च करावं लागेल. मग 2-4 मित्र सोबत घ्यावे लागतील आणि मग आपल्याला खर्च करून त्या हॉटेलला जावं लागेल. आणि मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिभेला आवडणारा रस तुम्हाला काय करावं लागेल? ऑर्डर करावं लागेल. आणि मग ऑर्डर करून तो तुम्हाला चाखावा लागेल, नंतर बिल देऊन यावं लागेल. सहज नाही का? एकेची घरी नाही का? मग सांगा, साधा रस विषय मिळवायचा तर सहज मिळाला का हो? नाही ना हो. त्याच्याकरता किती प्रयत्न, बर त्याच्याकरता खर्च पण, त्याच्याकरता प्रवास पण. बर एवढं झाल्यानंतर कदाचित तिथे जर क्वालिटी नाहीच मिळाली, मग पुन्हा दुःख. म्हणजे मिळवताना दुःख, मिळाल्यानंतर पण दुःख, आणि पुन्हा तो भोगून, विषय भोगून झाल्यानंतर, तो समाप्त झाल्यानंतर पुन्हा 1-2 तासांनी पुन्हा दुःख. अरे आणखी पाहिजे होतं. सांगा, कोणता विषय तुम्हाला सुख देतोय आणि कोणता विषय सहज मिळतो? सांगा. नाही ना. हो,
डोळ्याला आवडणारे विषय मिळवायचे म्हणले की त्याच्याकरता प्रयत्न, कानाला आवडणारे विषय मिळवायचे म्हटलं की त्याच्याकरता प्रयत्न, स्पर्श विषय मिळवायचा म्हटलं की त्याच्याकरता प्रयत्न, गंध विषय मिळवायचा म्हटलं की त्याच्याकरता प्रयत्न. सहजासहजी कोणताही विषय मिळत नाही आणि तो मिळालेला विषय तुम्हाला नित्य आनंद देत नाही. विठ्ठल विठ्ठल अहो, प्रत्येक विषय हा दुःख रूप आहे. साध्यंतची जाण दुःख, विषयच दुःख आहे. हो, विषयापासून आनंद झाला, विषयापासून आनंद मिळाला असा कुणाचाच अनुभव नाही महाराज. हो, कुणाचाच नाही. भर्तृहरी वैराग्य शतक नावाच्या ग्रंथामध्ये बोलतात. हो, ते म्हणतात कोणताही विषय आनंद देत नाही. भागवतामध्ये राजा ययातीने अनेक वर्ष विषय भोगले परंतु त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना वृद्ध अवस्था प्राप्त झाली म्हणून त्यांनी आपल्या मुलाला तारुण्य मागितलं की मला तुझं तारुण्य दे, मला आणखी विषय भोगायचे. मुलाने तारुण्य नाकारलं म्हणून त्यांनी शाप देऊन टाकला की आपल्या वंशामध्ये कोणी राजगादीवरती बसणार नाही, कोणाला राज्यावरती बसता येणार नाही. आणि अजूनही यदुवंशामध्ये कोणी राजगादीवर बसलं नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी पुन्हा विषय भोगले आणि विषय भोगूनही समाधान झालं नाही. लक्षात आलं की विषयामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. विषयांचा त्याग केला, वैराग्य धारण केलं, साधना केली आणि त्यांनी आपला उद्धार करून घेतला. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या स्वर्गामध्ये पुन्हा विषय पाहिले, त्यांनी त्या विषयाचाही वर्णन केलं आणि मग ते हो सांगतात की स्वर्गामध्ये इंद्राला इंद्राणीपासून मिळणारं सुख आणि मृत्यू लोकामध्ये डुकराला डुकरीनीपासून मिळणारं जे विषयाचं सुख आहे त्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. विषय सुख देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगा ना, कोणताही विषय आपल्याला सुख देत नाही. हो, कोणत्याही विषयामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. पण माणसं विषयाच्याच आहारी आहे. मनुष्य कोणता तरी विषय त्याला हवा आहे, रूप पाहिजे, रस पाहिजे, गंध पाहिजे, स्पर्श पाहिजे, कुठला तरी विषय त्याला हवा आहे आणि त्याच्यातच माणसं रममान होतात. हो, काही शब्दामध्ये रममान झाले, काही गंधामध्ये रममान झाले, काही स्पर्शामध्ये रममान झाले, काही रसनेमध्ये रममान झाले, रसामध्ये. हो, सर्व रममान झाले त्याच्यातच रमून गेले. पहा, त्या विषयामध्ये अतिशय रमून गेले. महाराजांनी पाहिलं की हे विषयामध्ये रमले. हो, आपली दया येणारी एकच आहे महाराज, त्यांचं नाव आहे संत. आपला कळवळा, आपली काळजी, आपली चिंता करणारे संत सोडून दुसरं कोणी नाही. तुम्ही म्हणाल का बरं? आई चिंता करत नाही का? करते. बाप चिंता करत नाही का? करतो. हो, पत्नी पती एकमेकाची चिंता करत नाही का? करतात, पण त्याला मर्यादा आहे. त्या लौकिक चिंता करतात, लौकिक काळजी करतात. हो, आई तुमच्या आत्मउद्धाराचं तुम्हाला सांगत नाही, बाप तुमच्या आत्मकल्याणाचं तुम्हाला सांगत नाही. बाप एवढं सांगेल चांगला शिक, मोठा हो, चांगली नोकरी कर, भरपूर पैसा कमव. आई सुद्धा तेच शिकवेल, आई सुद्धा तेच सांगेल. पण कोणतीही आईन कोणताही बाप तुझ्या मुलाला सांगत नाही तू जा ज्ञानेश्वरीचं पारायण कर, गाथ्याचं पारायण कर, भागवताचं पारायण कर, ज्ञानोबारायची तुकोबारायची कृपा संपादन करून तू तुझं जीवन कृतार्थ कर, असं कोणत्या मायबापांनी सांगितलं? सांगा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही तुमच्या मुलांना कधी सांगितलं का आळंदीला जा, तिथे अनुष्ठान कर? नाही. तुम्ही सांगितलं का भंडारा डोंगरावर जा, तिथे 6 महिने थांब, 6 महिने साधना कर, असं म्हटले का? आपण आपल्या मुलांना काय सांगतो? शाळेत जा, कॉलेजला जा, चांगला अभ्यास कर आणि नोकरी कर. बरोबर आहे ना? मग आपण आपल्या मुलांच्या आत्महिताचा, आत्मकल्याणाचा, त्याच्या उद्धाराचा कधी विचार केलाय का? त्याच्या कल्याणाची काळजी आपल्याला आहे का? मी बोलत नाही हो, तुकोबारा म्हणतात. हो, दावीला लौकिका चारती, दावीला लौकिका चारती, दावीला लौकिका चारती, दावीला लौकिका. इथं नाही ठावे जननी जनका, इथं नाही ठावे जननी जनका, इथं नाही ठावे जननी जनका, इथं नाही ठावे जननी जनका.
तुकोबारा स्पष्ट बोलतात. हा शब्द ऐका, हित नाही ठावे. हो, तुकोबारा म्हणतात हित नाही ठावे, म्हणजे हिताचं ज्ञान नाही. कुणाला? जननी जनका, आईला आणि वडिलांना आपलं कल्याण कशात आहे याचं ज्ञान नाही. हो, दहावीला लौकिक आचारतीही, त्यांनी आपल्याला लौकिक आचार शिकवला, त्यांनी आपल्याला प्रापंचिक जीवन शिकवलं, त्यांनी आपल्याला लौकिक कसं जगायचं, मान प्रतिष्ठा पैसा कसा मिळवायचा हे शिकवलं, पण आपलं आत्मकल्याण कशात होईल असं त्यांनी शिकवलं नाही. आपल्या कल्याणाची खरी काळजी संतांना आहे महाराज. त्याची माझे करीती सकळ, त्याची माझे हिता करीती सकळ, दिलं बाळासाहेबांनी. हो, तेची माझे हित करीती सकळ. हो, तेच चकारात्मक बोलतात तुकोबाराय. हो, माझं हित तेच करतात. कोण? संत करतात. संत. हो, संत सोडून आपल्या हिताची हो चिंता करणारे दुसरे कोणी नाही महाराज. ज्ञानोबारांची उभी सांगू. हो, ज्ञानोबारा म्हणतात, जे अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. हो, ऐशी कळवळ्याची जातीन करी लाभाविन प्रीती. हो, काल ज्ञानोबारांच्या हो समाधी सोहळ्याच्या निमित्ताने काल आळंदीला होतो आम्ही. बघा ना तुम्ही, काय ज्ञानोबारांवरती प्रेम करतात माणसं. का करतात? ज्ञानोबारांनी किती प्रेम केलं बघा ना तुम्ही. हो, म्हणून तर ज्ञानोबारांना साधकांचा मायबाप म्हटलं महाराज. अनाथाची माय म्हटले. हो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हो, एक पुरुष असून सर्व जगाने ज्ञानोबारांना माऊली म्हणावं, आई म्हणावं. विठ्ठल विठ्ठल काय प्रेम करतात महाराज संत. पायी काटा नेहटे तै जीवी व्यथा उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. हो, तुमच्या पायात काटा भरला, वेदना तुम्हालाच होणार आहे ना, की पाठीमागे शेजाऱ्याला? हा, नाही ना. यांच्या पायात काटा भरला, यांना नखशिकांत वेदना होणार आहे, पूर्ण जीवाला वेदना होणार आहे. पण तुमच्या पायातला काटा भरला म्हणून तुम्हाला होणार जे दुःख आहे ते दुःख पाहून त्यांना होणार का? नाही ना. हल्लीचं चित्रच वेगळं आहे. हल्ली दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होणारी माणसं आहे. हो हो, समजा माझे 5,000 रुपये हरवले आणि मी जर सांगितलं माझे 5,000 हरवले, तर तुमच्यापैकी कुणाकुणाला दुःख होईल? काही जवळचे म्हणते बरं झालं,
नाही का? हो, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारी माणसं राहिली नाही, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद साजरा करणारी माणसं आहे. पण संतांचं वर्णन ज्ञानोबा राय करतात. पायी काटा नेहटे, पायामध्ये काटा भरला, तई जीवी व्यथा उमटे. अगदी पायात काटा भरल्याबरोबर त्या जीवाला जशा वेदना होतात, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. पण त्याला झालेल्या वेदना पाहून ज्याचं हृदय होरपळतं त्याचं नाव आहे संत विठ्ठल. विठ्ठल काय बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हो, अधपतनाला चाललेला समाज पाहिला, दुःखाच्या गर्तेत जाणारा समाज पाहिला की संतांना दया येते आणि संत त्याला मार्गदर्शन. हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, हिताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. येतो हिताचा कळवळा आणि पडती हाती म्हणून काळा. काळाच्या हातामध्ये चालले, काळाच्या जबड्यात चालले असं संत पाहतात आणि आपला कळवळा येतो म्हणून येऊन उपदेश करतात, येऊन जाग करतात, येऊन मार्गदर्शन करतात, येऊन योग्य दिशेने आपल्याला चालायला सांगतात महाराज. बर का, वाट दाखवणारे फार थोडे आहे, वाट लावणारे भरपूर झालेत, पण वाट दाखवणारे कमी आहेत. आणि ते हाताला धरून योग्य दिशेने घेऊन साध्यापर्यंत पोहोचवणारे फारच थोडे महाराज. विठ्ठल विठ्ठल. संत योग्य मार्गदर्शक आहे, संत योग्य वाटाडे आहेत, संत हे मार्ग दाखवतात, रस्ता दाखवतात, नवे नवे हाताला धरून त्याला त्या साध्यापर्यंत पोहोच करतात महाराज. काय उपकार आहे महाराज या संतांचे. आपल्याला आपल्या कल्याणाकरता, आपल्या हिताकरता अहोरात्र शरीर झिजवतात, अहोरात्र महाराज. हो, आयुष्याचा प्रत्येक क्षण जगाच्या कल्याणाकरता, आयुष्याचा प्रत्येक क्षण जगाच्या हिताकरता. अहो, येतानीच प्रयोजन घेऊन आले महाराज, शोधून आले संत. आणि हिताहित जगाचे, जगाचं हित कशात आहे, जगाचं अहित कशात आहे असं संशोधन केलं आणि वैकुंठावरून केवळ त्यांच्या हिताचा उपदेश करण्याकरता आले महाराज. पण तरी त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही, संतांची वचनं माणसाला आवडत नाही, संतांचं मार्गदर्शन घेऊन कोणी चालायला तयार नाही. ज्याला आवडेल ते तसा जगू लागला, आवडेल तसं वागू लागला, आवडेल तसं खाऊ लागला, आवडेल तसं बोलू लागला, आवडेल तिथे जाऊ लागला. आमचे संत सांगतात, नका जाऊ आडराणी, ऐशी गरजती पुराणी. आडरानाने जाऊ नका म्हणतात. हो, नाही का. एक ज्ञानोबारांची गोड ओवी सांगतो तुम्हाला, ऐका. आणि तुम्हाला प्रश्न करतो माऊली. हो, नेवास्याला जाण्याकरता एक सरळ चांगला डांबरी रस्ता आहे आणि एक थोडासा काट्याचा, दगडाचा, पांदीचा रस्ता आहे. दोन्हीचं अंतर सारखंच आहे. मग शहाणा मनुष्य या दोन रस्त्यापैकी कोणत्या रस्त्याची निवड करेल? चांगल्या रस्त्याची. बरं, चांगल्या रस्त्याने गेल्यावर तो नेवाशाला पोहोचणारच आहे आणि या काट्याच्या, पांदीच्या रस्त्याने गेल्यावर सुद्धा तो पोहोचणारच आहे. बरोबर आहे ना? मग नेवाशाला जर तो कोणत्याही रस्त्याने गेला तर पोहोचणारच आहे. पण शहाणा मनुष्य चांगल्या रस्त्याने
जाईल, चांगल्या रस्त्याची निवड करेल. बरोबर आहे ना? बर, चांगल्या रस्त्याने गेलं तरी पाय दुखणार आहे आणि त्या रस्त्याने गेलं तरी पाय दुखणारच आहे. बरोबर आहे ना? हो. मग दोन्ही रस्त्याने जाऊन जर पाय दुखणारच आहे आणि आपलं मुक्कामाचं ठिकाण येणारच आहे, पण शहाणा मनुष्य जसे चांगल्या रस्त्याची निवड करतो, हे जसं व्यवहारात समजतंय, तसं आपलं मानवी जीवन जगत असताना एका रस्त्याने गेलं की अधपतन आहे आणि एका रस्त्याने गेलं की ऊर्ध्वगामी आपण आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त होणार आहे. एका रस्त्याने गेले की दुःखाचाच अनुभव आहे, एका रस्त्याने गेले की आनंदाचा अनुभव आहे. मग शहाण्या माणसाने कोणत्या रस्त्याने चाललं पाहिजे? ज्या रस्त्याने दुःखच दुःख आहे त्या रस्त्याने चालावं का? पण चालतात की नाही? ऐका नानोबारा बोलता, का उजू वाटा चालावे तरी पायची शिनवावे, आडराने धावावे तरी तेची. अहो, चांगल्या वाटेने चाललं तरी पाय शिनणारच आहे आणि आडरानाने चालला तरी पाय शिनणारच आहे. तर शहाण्या माणसाने आडरानाने चालू नये, चांगल्या रस्त्याने चालावं. तसं जर एक मार्ग जर आपल्याला तिकडे अधपतनाकडे नेणार असेल आणि एक मार्ग जर आपल्याला ऊर्ध्वगतीकडे नेणार असेल, तर शहाण्या माणसाने ऊर्ध्वगती प्राप्त करून देणाऱ्या मार्गाने चाललं पाहिजे. पण दुर्दैव असं आहे, माणसं त्या रस्त्याने चालत नाही. माणसं आडरानाने धावतात, माणसं नको नको त्या मार्गाने चालतात. पैसा कमवण्यासाठी हो खूप सारे मार्ग आहेत. चांगल्या मार्गाने पैसा कमवणाऱ्याची संख्या कमी आहे आणि वाईट मार्गाने पैसा कमवणाऱ्याची संख्या जास्त आहे. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार ते करत नाही. मग वाईट मार्गाने का कमवायचा? चांगल्या मार्गाने कमवावं. बरं, कमवलेला चांगल्या मार्गासाठी, चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यासाठी खर्च करावा. पण तसंही होत नाही. आलेला पैसा हो जसा आला तसा जातो. आमचे बाबा दृष्टांत सांगायचे, गुरुवारी बंशी बाबा. ते म्हणायचे, एका माणसाने घोडा चोरून आणला आणि घोडा चोरून आणला, खूप चांगला घोडा होता, त्याने बाजारला विकण्याकरता नेला. हो, नाशिक जिल्ह्यातून चोरून आणला आणि बीड जिल्ह्यात विकायला नेला, जरा लांब. मग नेला विकण्याकरता, तर खूप गर्दी जमली. घोडा चांगला आहे, घोडा चांगला आहे, घोडा चांगला आहे. केवढ्याला दिला? मग सांगितली किंमत, एवढ्या एवढ्याला द्यायचा आहे आम्हाला. मग चांगला पळतो का? हो, चांगला पळतो. हो. मग एक हुशार होता, तो म्हटला, एक चक्कर मारल्याशिवाय कसं कळेल आम्हाला? मग म्हटलं, मारा की चक्कर. मग त्याने आपला तो घोड्याचा लगाम धरला, घोड्यावर बसला आणि तो चक्कर मारायला गेला. अजून काय आला नाही तो. मग आता संध्याकाळ झाली, वाट पाहिली, थकला, बाजार संपला, लोक निघून गेले. तोही घराच्या दिशेने निघाला आणि विचारले एका माणसाने, अरे विकला का घोडा? हो. केवढ्याला विकला? जेवढ्याला आणला तेवढ्याला विकला. बघ आता नाही का, एक सिद्धांत सांगतो तुम्हाला. हो, जैशी करणी वैसा फल, आज नाही तो निश्चित कल. आपण सारे शेतकरी आहे. डॉक्टर साहेब, आपल्या शेतामध्ये आपण गहू पेरल्यानंतर काय उगवतो? नक्की? नाही, गहू पेरल्यावर गहूच उगवतो ना. आणि बाजरी पेरल्यावर बाजरीच, आणि ज्वारी पेरल्यावर नक्की ना. याचा अर्थ काय? तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. इथे तुम्ही आपलं जीवन जगत असताना जर दुष्कर्म पेरलं तर परिणाम पाप आहे, परिणाम दुःख आहे. आणि सत्कर्माची पेरणी केली की परिणाम आनंद आहे. आपण काय पेरतो त्यावर अवलंबून आहे. कबीरजींचा दोहा सांगतो. कबीरजी बोलतात, बीज बोया बभूल का, बीज बोया बभूल का, आम कहां से आए. कबीरजी म्हणतात, बीज बाभळीचं पेरलं आणि आंब्याची वाट पाहत बसला. किती वर्ष आंब्याची वाट पाहिली म्हणजे आंबे मिळतील त्याला. अरे आंबे भेटावे वाटत असेल तर तुला आंब्याचं बी लावावं लागेल ना, नाही का. माणसं दुष्कर्म करतात, पाप करतात
सुखाची अपेक्षा करतात, आनंदाची अपेक्षा करतात, मोक्षाची अपेक्षा करतात, देव भेटीची अपेक्षा करतात. कसं भेटेल, कसं भेटेल सांगा. आमचे संत आम्हाला योग्य दिशा दाखवतात, योग्य मार्गदर्शन करतात, योग्य रस्ता सांगतात आणि अगदी अट्टहासाने आपण त्याच रस्त्याने चालावं म्हणून प्रार्थना करतात महाराज. बघा ना तुम्ही, आपला वाईट होऊ नये, आपल्याला दुःख होऊ नये म्हणून संतांना दुःख होतं. संत वेळोवेळी प्रार्थना करतात, आपल्याला वेळोवेळी जाग करतात आपल्याला. हो, संतांसारखं प्रेम करणारी, संतांसारखी दया असलेली दुसरी कुणी नाही महाराज. म्हणून तर महाराज बोलले, तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर. हो, संत हे दयेचे सागर आहे महाराज. काय दया घण आहे. आजही श्रीमंत तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये आपलं अधपतन पाहून दया निर्माण झाली. हो, आपला स्वैराचार पाहून दया निर्माण झाली. आपलं विषयामध्ये रमलेलं पाहून आता आपण दुःखाचे भागीदारी होणार आहे असं पाहून दया निर्माण झाली. आणि ते श्रीमंत तुकोबाराय आपल्याला विषयामध्ये रमू नका, विषयामध्ये रंगून जाऊ नका. तुम्हाला रंगूनच जायचं असेल तर श्रीरंगाच्या रंगात रंगून जा, त्या पतंगासारखं विषयाला भुलू नका असा उपदेश करतात पहिल्या. रंगी रंगे रंगे रंगी 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 सांगता रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. तुकोबारा एक दृष्टांत देतात. हो, पूर्वीच्या काळी लाईट नसायची आणि रॉकेलच्या चिमण्या लावल्या जायच्या. त्या चिमण्या लावल्या की त्या चिमण्यानी सारं घर पण काळं व्हायचं, साऱ्या भिंती पण काळ्या व्हायच्या. हो, ती काजळी अशी असायची की ती नाकामध्ये जायची. हो, कपडे पण खराब व्हायचे. हो, ज्यांनी ज्यांनी त्या चिमण्या पाहिलेल्या आहे, चिमण्या लावलेल्या आहे, चिमण्याच्या प्रकाशामध्ये ज्यांनी आपला सारा संसार केलेला आहे, हो, त्यांना कल्पना आहे की ती चिमणी पेटवली की त्या पेटवलेल्या ज्योतीच्या भोवती काय व्हायचं, तो एक पतंग किडा यायचा, पाकुळी यायची अशी एक बारीक,
आणि ती अशी गोल 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 फिरायची आणि अधून मधून त्या ज्योतीवर त्या प्रकाशावरती काय करायची, झडप घालायची. तो पतंग म्हणतात ज्ञानोबा त्याला. तो पतंग जसा त्या दिव्याला, त्या प्रकाशाला, त्या ज्योतीला विझवण्याकरता त्याच्यावरती झडप घालायचा. हो, त्या पतंगाला वाटायचं की आपण हा विझवावा आणि या घराला अंधार करून द्यावा. बरं का. आता त्याला माहितीये की याला आपण ज्या वेळेला झडप घालणार आहोत त्या वेळेला आपण जळून मरणार आहोत, हे कळतंय त्याला. पण त्या रूप विषयाला, त्या स्पर्श विषयाला तो इतका भुलला आहे की त्या स्पर्शाला, त्या ज्योतीला, त्या प्रकाशाला आलिंगन देण्याकरता तो काय करतो, अधून मधून येतो आणि असं तो झडप घालतो त्याच्यावरती. ऐका ज्ञानोबारांची भाषा. पतंगादिपी आलिंगन तेथ त्याशी अचूक मरण. ज्ञानोबारा म्हणतात तो पतंग त्या दिव्याला आलिंगन देतो, विझवण्याच्या निमित्ताने देतो, त्याला विझवायचा तो आणि त्या दिव्याला त्याला आलिंगन द्यायचंय. आता ज्ञानोबारा म्हणतात तो आलिंगन देण्याकरता गेल्यानंतर तेथ, त्या ठिकाणी, त्याशी अचूक मरण, त्याला 100% निश्चित मरणच आहे, मृत्यूच आहे, हे त्याला माहिती नाही का? हे त्याला कळत नाही का? माहिती आहे, कळतंय, तरी देखील त्या तो पतंग त्या स्पर्श विषयाच्या एवढ्या अधीन झाला, एवढा त्या स्पर्श विषयाला भुलला की तो आपलं मरण आहे हे समजत असताना सुद्धा त्याला आलिंगन देणं सोडत नाही. किती रमला, किती तो अधीन झाला, किती तो त्या विषयाला भुलला. तसं तुकोबारा म्हणतात जसा तो पतंग त्या दिव्याला, त्या विषयाला भुलला, हो तसा तू भुलू नको. काय भुललासी पतंगे, पतंगासारखा पतंग जसा भुलला तसा तू या विषयामध्ये का भुललास? भुलले ना माणसं. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. हा नरदेह मिळालेला असताना अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण न होता तो विषयाला भुलून गेला. आता यांची कीव कोण करेल? सांगा ना. महाराज भगवंतानी हे सुंदर नर शरीर, हा सुंदर देह आपल्याला भगवंताच्या भजना करता, भगवंताच्या प्राप्ती करता आणि जन्म मरणाच्या परंपरेला खंडित करण्याकरता दिलेला आहे. आपलं या देहाचं मुख्य प्रयोजन भगवंताला प्राप्त करून घेणं आणि जन्म मरणाचा प्रवास संपवणं हेच मुख्य प्रयोजन आहे. पण खरं बोला, आपण भगवंताच्या प्राप्ती करता आणि जन्म मरणाला संपवण्याकरता आपल्या देहाचा वापर करतोय का? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत मनुष्य फक्त आणि फक्त प्रपंच, विषय याकरताच आपलं आयुष्य जगत आहे. तुमच्या पाचेगाव नगरीतील असा कोणता मनुष्य आहे की तो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मला भगवंत भेटला पाहिजे म्हणून प्रयत्न करतोय? आज मला जर देव भेटला नाही तर मी जगणार नाही, असा कोण आहे? आज जर मला ज्ञानोबारायांचं दर्शन झालं नाही तर मी आज माझा जीवन संपवणार, असं म्हणणार कोणी आहे का? नाही ना. कर्ज माफ नाही केलं की मी आत्महत्या करेन असं म्हणेल कदाचित. हो म्हणेल नाही का? मला वाटतं संसारातल्या कोणत्याही विषयाकरता मनुष्य कदाचित मरायला तयार आहे, पण देव भेटत नाही, देव भेटला नाही म्हणून मी मरणार असं कोणी प्रतिज्ञा केलेली दिसत नाही बुवा.
आहे का? देव भेटी करता कोणाचे प्रयत्न? तुमचं आमचं सोडा. ज्या श्रीमंत तुकोबाराच्या सोबत 36 वर्ष संसार करणाऱ्या जिजाबाईने देव भेटी करता प्रयत्न नाही केले. विठ्ठल विठ्ठल वैकुंठाला जाताना तुकोबारांना सांगावं लागलं, देव भेटावया करी ओसायास. हे आवले, आतापर्यंत खूप प्रपंच केला, खूप संसार केला, आता मी चाललोय. आता राहिलेलं आयुष्य प्रपंचाकरता संसाराकरता खर्च करू नको, देव भेटण्याकरता प्रयत्न कर. सांगावं लागलं महाराज. आपलंही तेच आहे. देव भेटण्याकरता आपले प्रयत्न नाही. इथं बसलेल्यांपैकी बोलतो मी. इथं बसलेल्या कोणत्याच मनुष्याला मरण आवडत नाही. का आवडतं? आवडतं का? नाही ना. 80 वर्ष 90 वर्षाचं वय झालं ना, आजारी असेल, दवाखान्यात असेल, आणि त्याला भेटायला जर माणसं गेली, पाहुणे गेले, त्यांना जर विचारलं काय वाटतं, ते म्हणतं काय नाही, मी बरा झालो पाहिजे. म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या पुरुषाला सुद्धा मृत्यू आवडत नाहीये, मरण आवडत नाही. पण त्याच मरणाला संपवण्याकरता, त्याच मृत्यूला खंडित करण्याकरता कुणाचा प्रयत्न आहे का? सांगा. ज्याच्या करता देह दिला ते करत नाही आपण. हा देह जन्म मरण खंडित करण्याकरता आहे महाराज. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. हे एक प्रमाण. आणि अजून एक प्रमाण, हो दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नाशे जीवपणा भवरो. ज्या देहाच्या माध्यमातून तू भगवंताला प्राप्त करशील आणि जन्म मरणाला खंडित करशील, असा नरदेह, असे इंद्रिय तुला प्रदान केले, देवाने दान दिले, आपण त्याच्याकरता त्याचा वापर करत नाही. नाही करत. ज्याच्यासाठी भगवंताने अट्टहास केला ना, आपल्याला शरीर दिलं महाराज, आपण ते करत नाही. हो, भगवंताला वाटलं की याला आपण सुंदर शरीर दिलंय, याला बुद्धी दिली, याला नाही का असा विवेक, आता बुद्धी दिली, त्याला मन दिलं, त्याला चित्त दिलं, कमीत कमी आता तो विवेक जागा ठेवून माझ्या प्राप्ती करता काहीतरी करेल, असं वाटलं भगवंताला. पण भगवंताला काय माहिती की हे इथे आल्यानंतर बेमान निघतील म्हणून. हो, नाही का. त्राहिमाम त्राहिमाम, गर्भात असताना तो प्रार्थना करत होता देवाला, हे देवा, एक वेळ करी या दुःखा वेगळे. गर्भात असताना केलेली प्रार्थना आहे देवाला, हे देवा, हे प्रभू, एक वेळ करी या दुःखा वेगळे. या गर्भवासाच्या दुःखातून, या गर्भातून मला एकदा बाहेर काढ. महाराज, गर्भाचं दुःख काय सामान्य दुःख नाही बरं का. ज्ञानोबारांच्या ओव्या सांगतो 2-3 तुम्हाला, नाथ महाराजांच्या ओव्या सांगतो बघा, ऐका. ज्ञानोबारा म्हणतात, मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, आणि उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. आईच्या उदरामध्ये जेव्हा तो पिंड तयार होतो,
आणि 9 महिने 9 दिवस जेव्हा तो त्या आईच्या गर्भात राहतो, खरं बोला, आईचा गर्भ म्हणजे एअर कंडिशन रूम आहे का हो? ऐका आता, आईच्या उदराचं वर्णन केलं महाराज. हो, नाथ महाराज म्हणतात, विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे. हो, आईच्या उदरामध्ये सर्व बाजूने ते मल मूत्र सार आहे, आणि त्याच्यामध्ये तो गर्भ आहे. आणि मग त्या गर्भाच्या नाकात, तोंडात, डोळ्यात, कानात सर्व ते मांस, मल मूत्र, दुर्गंधी त्याच्यामध्ये आहे. विष्ठालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, आणि गर्भवासाचे दुःख गाढे. काय सांगू गर्भीची यातना. बाळासाहेब महाराज, शशी महाराज बर का पाटील, श्राद्धाचे 10व्याचे कीर्तन आयुष्यभर ऐकले लोकांनी, आयुष्यभर ऐकतात. इच्छा नसताना पण ऐकतात लोक, आणि ऐकत असताना कानावर हे सारे प्रमाणे येतात. सर्वांना माहिती, काय सांगू गर्भीची यातना. गर्भवासाच्या दुःखाबद्दल ऐकलं नाही का तुम्ही? ऐकलंय ना. पण तरी देखील तुम्ही कधी एकट्याने बसून हो, गर्भवासाचं दुःख कवना पुढे सांगावे, नाथ महाराज म्हणतात. कुणा पुढे सांगू म्हणतात. पूर्ण प्रकरणच आहे महाराज. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड, तुझी मान अडकली. अकांत तू जननी ये, दुःखे धाय मोकली. बघा तुम्ही आता चिंतन करा, त्या चरणाचा अर्थ बघा. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. हो, मदलसेमध्ये ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात, 9 महिने गर्भधारणा आहे त्या श्रीला, 9 महिने कष्ट आहे तिच्या जीवाला, आणि 10व्या महिन्यामध्ये ती प्रसूत होते ना, त्यावेळेला जर तो गर्भ आडवा झाला ना, येताची कर्म जाड, तुझी मान अडकली. ते लेकरू जर आडवं झालं तर ते डॉक्टर सांगतात की सिजर करावं लागेल. मग दवाखान्यामध्ये नेलं जातं, डॉक्टर फॉर्म देतोय, करा याच्यावर सही. क्रिटिकल कंडिशन आहे, एक तर आई जगेल नाहीतर बाळ जगेल. बोला, कुणाला वाचवायचं? काय अवस्था आहे ना. मी बोलू का तुम्हाला? कधीतरी 10 मिनिटं एकट्याने बसायचं महाराज, एकट्याने 10 मिनिटं आपल्या खोलीमध्ये दरवाजा लावून घ्यायचा आणि मस्त बसायचं, आणि डोळे झाकून आपल्या जन्मापासून तर आतापर्यंतचा प्रवास आठवायचा. खरंच आपल्याला देवाने हे शरीर दिलं कशा करता दिलं? मी गर्भात असताना कशी अवस्था होते, मी जन्माला आलो तेव्हा काय काय झालं, माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी काय केलं, मी माझं शिक्षण घेत असताना, माझं वय वाढत असताना मी कसा कसा जगत आलो. ज्या देवाने मला हे शरीर दिलं, मी त्या देवासाठी काही करतोय का? ज्या संतांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन केलं, त्या संतांसाठी आमचं काही जीवन आहे का? समाजाच्या परोपकाराकरता आम्ही जगतोय का? मग आतापर्यंत मी जो स्वैराचार केला त्याच्यातून माझ्या पदरात काय पडलं? मी एवढा जो खटाटोप करतो, या खटाटोपातून मला काय मिळणार आहे?
आणि उद्या भविष्यामध्ये माझं आयुष्य संपल्यानंतर पुन्हा मला मरण येणार आहे, त्या मरणानंतर माझी काय अवस्था होणार आहे, जरा असं सारं चरित्र, सारा प्रवास समोर आणायचा पहा, लक्षात येईल. हो, आपण जे करतोय ना त्यातलं आपल्या सोबत आपल्या कामाला काहीच येणार नाही. हो, आणि मग का आयुष्य जगायचं, का वाया घालवायचं? ए साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज, या शरीराला ज्याच्यासाठी दिलं ते केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये रमायचं त्याच्यात रमलं पाहिजे, ज्याच्या रंगात रंगायचं त्याच्यात रंगलं पाहिजे. पण आपण पतंगासारखं विषयाला बोललो आणि त्या विषयामध्ये रममान झालो. श्रीमंत तुकोबाराज जागृती देतात, सावध करत, काय भुललासी पतंगे, त्या पतंगासारखा या विषयामध्ये का बोललास? मग रंगी रंगे रे श्रीरंगे, तुला जर रममान व्हायचं असेल, तुला जर रंगूनच जायचं असेल तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जा. आणि मला वाटतं सर्व रंगामध्ये सर्वश्रेष्ठ रंग फक्त श्रीरंगाचा रंग आहे, सर्व रंगामध्ये महाराज. बाकीचे रंग काही सकाळी असतात दुपारी नसतात, काही दुपारी असतात संध्याकाळी नसतात, आणि काही संध्याकाळी असतात तर सकाळी पुन्हा नसतात. पण श्रीरंगाचा रंग असा आहे महाराज. महाराज, काल आळंदीमध्ये 87 वर्षाच्या एका आजोबांना मी भेटलो. म्हणजे मी कीर्तन करून आलो, ते दर्शनाला आले तिथे रूम मध्ये, खोलीमध्ये. 87 वर्ष वय, चालता येत नव्हतं व्यवस्थित. त्यांना विचारलं कुठले, ते म्हणले श्रीगोंदा तालुक्यात. म्हणले कसे आले, ते म्हणजे दिंडीमध्ये आलो. हो, 87 वर्ष वय होतं, शरीर साथ देत नव्हतं, दिंडीमध्ये पायी चालत आलं. म्हटलं मग तुम्हाला त्रास झाला नाही का? त्यांनी सांगितलं दिंडीत चालत असताना थोडा थोडा त्रास होत होता, पण इथं ज्ञानोबारांच्या भूमीत आलो, ज्ञानोबारांचं निस्त मंदिराच्या समोर गेलो की शिन भाग गेला. म्हटले विठ्ठल विठ्ठल. बघा ना तुम्ही, काय रंग आहे होतो. 87 वर्ष वय आहे, चालता येत नाहीये, पण ज्ञानोबाराच्या त्या पांडुरंगाच्या भजनामध्ये असे रंगले की त्यांना आपल्या वयाचं, आपल्या शरीराचं भान पण नाहीये. काय आनंद आहे. इथे बसलेल्या बऱ्याच जणांना गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांना मणक्याचे प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांना शुगरचे प्रॉब्लेम आहे. सकाळी नाश्ता केला नाही तर जमत नाही. बऱ्याच जणांना बीपीच्या गोळ्या चालू असतील. पण तरी मला वाटतं आता 1.5 तास झालाय तुम्ही बसलात. खरं सांगा, 1.5 तासात तुम्हाला तुमचा गुडघा दुखतोय आठवलंय का? तुमचा मणका दुखतोय आठवलाय का? तुम्हाला शुगर आहे आठवली का? तुम्हाला बीपीची गोळी आहे आठवली का? बोला, काय रंग आहे हा? आणि त्यातली त्यात जर विनोदी कीर्तन असतं तर आणखी रंगले असते तुम्ही, नाही का? माफ करा बरं का. पण हसण्याकरता कीर्तन ठेवू नका, हसण्याकरता कीर्तन ऐकू नका, विनोदाकरता कीर्तन ऐकू नका. विनोदाचे कीर्तन ऐकून आपला विनोद झालाय विसरू नका जरा. असं आपलं कल्याण होईल असे कीर्तन ऐका, चिंतनीय कार्यक्रम ऐका. आपल्याला विरक्ती, उपरती निर्माण झाली पाहिजे, आपण अंतर्मुख झालो पाहिजे. आपल्याला जाऊन गाथा ज्ञानेश्वरी पाहण्याची इच्छा झाली पाहिजे, आपल्याला जाऊन संत वाङ्मय वाचण्याची इच्छा झाली पाहिजे. असं ऐका थोडस. हो, कमीत कमी हा विचार करा बरं का. महाराज, हा रंग असा आहे. हो, लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव, एकाची सिद्ध साधकारे. इथे कोण कोण महाराज सारे रंगून जातात महाराज. हो, अगदी छोटे छोटे मुलं पण, तरुण पण, स्त्री पण, पुरुष पण या रंगामध्ये सर्व रंगून जातात महाराज. आणि मग असा जर एवढा सुंदर रंग असेल तर याच्यातच आपण रंगून गेलं पाहिजे महाराज. म्हणून तुकोबाराज सांगता, रंगी रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग. हो, काय भुललासी पतंगे. काही माणसं म्हटले महाराज आम्हाला पटलं, आता विषयामध्ये रंगून जायचं नाही, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगायचं. पण थोडस संसाराचं बस्तन बसून देतो, थोडस एवढं चांगलं सोयीला लावून देतो आणि मग आम्ही इकडे येतो आणि मग रंगतो. महाराज म्हटले, भल्या माणसा, अरे हे सोयीला लावता लावता रावण संपला पण सोयीला लागलं नाही. हे सोयीला लावता लावता अनेकांनी प्रयत्न केले पण त्यांचं सोयीला लागलं नाही. तुझं कसं सोयीला लागेल सांग ना.
बरसोईला लागेल काय गॅरंटी का हे शरीर एवढ्या दिवस राहील म्हणून? अरे या आयुष्याचा काय भरोसा आहे? माशी पांख पाकडे तव हे सरे, काळा नळाची ये तोंडी, घातली आहे लोहिनी याची उंडी, माशी पांख पाकडे तव हे सरे. विठ्ठल विठ्ठल महाराज, आयुष्य आपल्या हातात नाही हो. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणाचा भरोसा नाही. चालता चालता माणसं जातात महाराज, चालता चालता बोलता बोलता जातात. क्षणभंगुर हे जाईल न कळता, ग्रासगिळी हाती सत्ता नाही. एक मनुष्य जेवायला बसला, भूक लागली त्याला. पत्नीने त्याच्या आवडीचं गरम गरम बनवलं हो, त्याला ताट आणून दिलं. त्याला एवढी भूक लागलेली होती, सर्व आवडीचे पदार्थ होते, गरम गरम पदार्थ होते, म्हणून त्यांनी पाणी पण फिरवलं नाही महाराज. घास उचलला. आता हल्ली माणसं पाणी पण फिरवत नाही बरं का. फिरवलं पाहिजे पाणी, काहीतरी म्हटलं पाहिजे, त्या अन्नाला पवित्र केलं पाहिजे हो. पण आता काय, आपण आपल्या संस्कृतीला, आपल्या संस्काराला, आपल्या परंपरेला विसरत चाललो. बुट घालून जेवतात, चपला घालून जेवतात. बुट घालून चपला घालून उभ्याने जेवू नये बरं का. खाली आसन टाकलं पाहिजे, आसनावर बसलं पाहिजे, ताटाला पाट असला पाहिजे, पाटावर ताट ठेवून आपण जेवलं पाहिजे. जमिनीचा ताटाचा स्पर्श नकोय, संपर्क नकोय बरं का. भूमिदोष आहे, मग तो अन्नामध्ये जाऊ नये. उभ्याने तर जेवायचं नाही, बुट घालून तर जेवायचंच नाही, चपला घालून जेवायचंच नाही. पण आता हल्ली चपला साऱ्या ठिकाणी चालतात हो, बुट साऱ्या ठिकाणी चालतात. घरात चपला, मंडपात चपला, मंदिरात चपला, जेवतानी चपला. चला मी जास्त बोलत नाही यावर हो. पण आपणच आपलं संशोधन केलं पाहिजे. आपण कोणत्या देशातले आहोत, आपण कोणत्या राज्यातले आहोत, आपण कोणत्या परंपरेतले आहोत, आपली संस्कृती काय आहे, याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल बरं का. त्याने त्याला भूक लागलेली आहे, पाणी न फिरवता घास उचलला महाराज. घास उचलला आणि तोंडाजवळ आणला हो, आणि असा सुगंध आला त्याला त्या पदार्थाचा. वा वा, काय सुंदर भाजी झालेली दिसते. आणि म्हणून त्याने केलं, तोंडामध्ये घास. पण तुकोबारा म्हणतात, आता तो तोंडामध्ये घासलेला घास फक्त चावून आता गिळायचा आहे. पण तेवढ्यात त्याला मृत्यू आला महाराज. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. तो तोंडामध्ये चावलेला घास फक्त गिळण्याची सुद्धा सत्ता आपल्या हातामध्ये नाहीये. मृत्यूला काय हो, मृत्यू केव्हाही येतो, मृत्यू कधीही कुठेही येतो, मृत्यू कुणालाही येतो, आणि मृत्यू कसाही येतो. मृत्यू अगोदर नोटीस पाठवत नाही किंवा कॉल करत नाही, हॅलो मी उद्या दुपारी 3 वाजता तुम्हाला नेण्याकरता येणार आहे, असं म्हणतोय का? नाही ना हो. घडी घडी काळ वाट घडी घडी काळ वाट याची पाये. मृत्यूला काय हो. शेवटचे 2 मुद्दे सांगतो, सेवा थांबवतो. ऐका आता, मृत्यू कधीही येतो बर का, मृत्यू कुठेही येतो बर का, मृत्यू कुणालाही येतो बर का, आणि मृत्यू कसाही येतो.
जन्माला आला त्याच दिवशी तुमच्या मृत्यूची तारीख, वार, ठिकाण, वेळ आणि कारण ठरलेलं आहे. काय बोललो मी? ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात त्याच दिवशी तुमची मृत्यूची तारीख ठरलेली, तुमच्या मृत्यूचा वार ठरलेला, तुमच्या मृत्यूचं ठिकाण ठरलेलं, तुमच्या मृत्यूची वेळ ठरलेली आणि तुमच्या मृत्यूचं कारण ठरलेलं. याच्यामध्ये बदल करता येत नाही. बदल करता येत नाही. एखादा म्हटला मी सोमवारीच मरणार आहे, आणि जर त्याचं जे लिखाण केलंय ना सटवीने 5वीच्या दिवशी, मग त्याच्या जर असलेल्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी ठरवलेल्या त्याच्या जर शनिवारी मृत्यू असेल आणि हा जर म्हटलं मला सोमवारी मरायचं, तर तो सोमवारी मरू शकत नाही, तो शनिवारीच मरणार. वार ठरलेला, तारीख ठरलेली, ठिकाणही ठरलेलं. पाटील, पुण्यातलं एक सत्य प्रसंग सांगतो तुम्हाला. हो, पुण्यामध्ये एक श्रीमंत कुटुंब आहे, 2 मुलं आहेत त्यांना. त्यांचे वडील अतिशय आजारी पडले म्हणून त्यांना पुण्याला रुबी हॉललाच ऍडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं फार झालं तर 2 दिवसाचं कालावधी यांच्याकडे शिल्लक आहे, म्हणून आता घरी न्या आणि सेवा करा. मग त्यांना घरी आणलं आणि त्यांना विचारलं काय इच्छा आहे. त्या वृद्धाने सांगितलं मला काशीमध्ये मरायचं. काय सांगितलं? काशीमध्ये मरायचं. ते श्रीमंत असल्यामुळे मुलांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली, त्यांना काशीला नेलं. तिथे एक व्यक्ती त्यांच्या सेवेकरता ठेवला. हो, एक मुलगा तिथं राहिला आणि एक सेवेकरता एक मनुष्य राहिला. काशीमध्ये चौबे कॉलेजच्या जवळ त्यांनी रूम घेतली, तिथं मस्त राहिले. मग त्यांना भागीरथी मातेचं स्नान करून काशी विश्वनाथाच्या दर्शनाला घेऊन जाऊ लागले. दुसरा दिवस होता, ते स्नानाला गेले तर तिथे यांचं मराठीतलं बोलणं एका मनुष्याने ऐकलं आणि तो मनुष्य यांच्या जवळ येऊन विचारू लागला कुठले. त्यांनी सांगितलं पुण्याचं आहे. म्हटले काय झालं, कधी आले? म्हटले असं असं झालेलं आहे, आमच्या बाबांना आता त्यांची तब्येत पूर्ण खालावलेली आहे, 2 दिवसाचं आयुष्य सांगितलंय, तर त्यांना काशीत मरायचं म्हणून आम्ही इथं आलोय. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही राहायला कुठे आहे? म्हटलं अमक्या अमक्या ठिकाणी रूम घेतली. तो मनुष्य सकाळी एका वैद्याला घेऊन आला त्यांच्या रूमवरती. वैद्याने नाडी परीक्षण केलं आणि नाडी परीक्षण करून त्यांनी एक औषधी दिली. म्हटली ही औषधी खाऊ घाला, जोपर्यंत आहे तोपर्यंत खाऊ घाला. औषधी खाऊ घातल्यावर त्यांची प्रकृती बरी व्हायला लागली. एक 4-5 दिवस जशी जशी औषधी गेली, 4-5 दिवसात ते चांगले झाले की स्वतः उठायला लागले, जेवायला लागले आणि स्वतः स्नानाला जाऊ लागले, दर्शनाला जाऊ लागले. 8-10 दिवसात ते एकदमच टकाटक झाले. पहा, एकदमच आता काहीच राहिलं नाही. आणि 8-10 दिवसानंतर ते मुलाला म्हटले आता मी एकदम मस्त झालोय, आता काय मला मरण येत नाही, चल घरी जाऊ. पुन्हा हेलिकॉप्टर केलं, पुण्यामध्ये आले. संध्याकाळी ते जेवायला बसले सर्वची सर्व कुटुंब. आणि मग काशीतला 8-15 दिवसातला सारा प्रवास, सारी चर्चा ते सांगू लागले. काशीत काय काय केलं, कसं कसं. मस्त जेवता जेवता सर्व काशीतला तो 15 दिवसाचं वर्णन केलं. जेवण झाले, जे तिकडे गेले, यांना त्यांच्या रूम मध्ये त्यांच्या कॉटवरती नेऊन ठेवलं. आणि हे लघुशंकेला म्हणून उठले, त्या बाथरूम मध्ये गेले आणि तिथंच अटॅक आला आणि तिथेच मरून पडले. सांगण्याचं तात्पर्य काय? तुमच्या मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे. तुम्ही जरी म्हटले मला काशीला मरायचं, पण तुमचा मृत्यू जर टॉयलेटमध्ये असेल तर तुम्हाला टॉयलेटमध्येच मरावं लागेल, बदल करता येणार नाही. हो, बदल करता येणार नाही. मृत्यूच्या तारखेत बदल नाही, मृत्यूच्या वारात बदल नाही, मृत्यूच्या ठिकाणात बदल नाही, मृत्यूच्या वेळेत बदल नाही आणि मृत्यूच्या कारणात बदल करता येणार नाही. इतका अटळ मृत्यू आहे, इतका अटळ. हो, बरं आपल्याला काही टाइम टेबल माहिती नाही, आपल्याला काही तारीख माहिती नाही, आपल्याला वारही माहिती नाही, आणि म्हणून आपण प्रत्येक दिवशी मी आज मरू शकतो असा विचार करून चांगलं जगायचं, चांगलं कर्म करायचं. तुकोबारांनी सांगितलं तू श्रीरंगाच्या रंगात रंग, पतंगासारखा विषयात मध्ये भूलू नको. हा म्हटला मी जरा एकदा संसाराची घडी बसवतो मग रंगायला सुरुवात करतो. तुकोबारा त्याला या शरीराची हो आणि असलेला तो नाशवंत स्वभाव कसा आहे, हे शरीर जाणार आहे, हे जाण्याचंच आहे, म्हणून याच्यावरती तू
भरोसा ठेवू नको, याचा अभिलाष बाळगू नको. हे जाणारं शरीर आहे असं दुसऱ्या चरणात शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर शरीर जायाचे ठेवणे. शरीर जाणार आहे. कुणाचं शरीर राहण्याकरता आलं? सर्वांचंच जाणार आहे. येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. हो, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, आ ब्रह्मभुवन लोका पुनरावर्ती नोर्जुन. हो, अरे ब्रह्मदेवा, महाराज म्हणतात इंद्रापासून उंदरापासून तर इंद्रापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सारे मरणारे. ब्रह्मदेवा पासून सर्व मरणारे एक दिवस. म्हणून शरीर जाणार आहे, त्याची अभिलाषा बाळगू नको. असं गोड अभंग आहे, गोड चिंतन आहे. पण आपली वेळ संपून गेली, 12:30 वाजत आले नाही का. जास्त वेळ लांबवण्यात मजा नाही. वैकुंठवाशी नारायण हरी म्हाळसकर यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. त्यांचे 2 चिरंजीव आहे, अशोक भाऊ आहे, ज्ञानेश्वर भाऊ आहे. एक मुलगी आहे त्यांची, जयश्री नाव आहे. त्यानंतर त्यांच्या सुना आहेत, त्यांचे नातू आहेत, त्यांची एक बहीण आहे. असं पूर्ण म्हाळसकर परिवार. हो, आपले वडिलांच्या जाण्याने सर्व कुटुंबाला दुःख झालं. हे बघा, कुटुंबामध्ये आई आणि वडील हे 2 असे पात्र आहेत. आई म्हणजे घरातलं मूर्तिमंत प्रेम, आणि वडील म्हणजे घरातला मूर्तिमंत आधारस्तंभ. हो, तो घरातला बाप आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, वेडसर असू द्या, हो, कमकुवत असू द्या, पण जोपर्यंत तो बाप घरामध्ये जिवंत असतो ना, तोपर्यंत तो घराचा आधार असतो. आधार. हो, त्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची पण हिंमत कुणाची होत नसते, इतका आधार त्या घरामध्ये बापाचा असतो. हो, आई म्हणजे समर्पण आहे, बाप म्हणजे त्याग आहे बरं का. हो, कधी कधी आता दुर्दैवाने बोलावं वाटू लागतं. माणसाला जिवंतपणे मायबाप कळाले पाहिजे. हो, आणि जीवनभर आईची वडिलाची सेवा केली पाहिजे, खूप प्रेम केलं पाहिजे महाराज. हो, आम्ही सध्या आपल्या गाडीवर प्रेम करतो, मोबाईलवर प्रेम करतो, काही माणसं दाढीवर पण प्रेम करतात. हो, करतात ना. काही बॉडीवर प्रेम करतात, काही कुत्र्यावर प्रेम करतात. हो, करा, करू नका असं माझं म्हणणं नाही. अहो, किती कुत्र्यावर प्रेम करतात माणसं महाराज. त्यांना स्वतः साबणी लावून आंघोळी पण घालतात, त्यांना क्वाडगादीवर झोपवतात, आपल्या हाताने जेव घालतात. मी म्हणतो, जितकं कुत्र्याला सांभाळतात आणि जितकं कुत्र्यावर प्रेम करतात ना, तेवढंच प्रेम मायबापावर पण करा. कराच. हो, कराच. काही पक्षावर प्रेम करतात, काही प्राण्यावर प्रेम करतात. करावं, सर्वावर प्रेम करा, पण जेवढं सर्वावर प्रेम करतात तेवढं माझ्या मायबापावर पण प्रेम करा. हो, तुम्हाला आईचं समर्पण, बापाचा त्याग नाही कळणार. सर्व सणाला मुलांना कपडे घेणारा बाप आहे बरं का, पण आपल्या अंगातलं बनेल जर फाटलेलं असेल तर ते फाटकं बनेल घालतो, छिद्र पडलेलं बनेल घालतो, पण स्वतःला बनेल घेत नाही बरं का तो बाप. हो, रोज आपल्या शिदोरीची व्यवस्था करून देणारा बापच आहे. बघा तुम्ही, घरातलं कुणी आजारी पडलं ना, तर दवाखान्याच्या
त्या अंगणामध्ये तो येर जरा घालतो ना, तोच बाप आहे. त्या बापाचा त्याग, त्या बापाची काळजी, हे जिवंतपणे जर त्या बापावर प्रेम करावं, आईवर प्रेम करावं, मृत्यूच्या नंतर तर त्यांचे सोहळे करायचेच आहे, करणारच आहोत आपण. हो, पण जिवंतपणे प्रेम करा मायबापावर. पण काय करावं, हल्ली मायबापाची उपेक्षा करणारी मुलं जन्माला आली, मायबापांची अवहेलना करणारी मुलं जन्माला आली. हो, आईला आई म्हणायला तयार नाही, बापाला बाप म्हणायला तयार नाही. हो, त्या बापानी साहेबांना पाटलांना जायचंय, सेवा पण आपली समाप्त करतो, त्यांना अंत्यविधीला जायचंय. तेही इथे कार्यक्रमाकरता आले, धन्यवाद त्यांना. आपण सर्व आलात. हो, कैलासवासी नारायण भाऊ हरी पाटील म्हाळसकर यांचं हे वर्ष श्राद्ध आहे. त्यांचे दोनही चिरंजीव, त्यांचे एक चिरंजीव आमच्यापर्यंत आले होते, रंगनाथ भाऊ विधाते, आणि ते दोघं जण तारीख दिली आम्हाला, गणेश भाऊ गव्हाणे ज्यांची सिस्टम आहे. त्यांनी सांगितलं की महाराजांची आपण सेवा करूया. मग मला फोन केला होता, योगायोगाने मी त्यांना हो म्हणालो. पण आळंदीचं वारी, आळंदीला जायचं, मग 2 कीर्तनं होते आळंदीच्या फडावर, ते कीर्तन करून रात्री आलो. आज आपल्या सेवेला हजर झालो. त्या मुलांनी वडिलांची असलेली सेवा आणि आता वडिलांच्या पश्चात त्यांचं हे श्राद्ध या ठिकाणी केलेलं आहे. आपण सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. संपूर्ण कुटुंबाला जे वडिलांच्या जाण्याने दुःख झालं, भगवंतांनी सावरण्याची शक्ती दिलेलीच आहे. आता जे गेले त्यांच्याबद्दल आपण आता शोक करण्यापेक्षा त्यांना जे आवडतं ते आपण करावं. हो, मग आता सुंदर आपलं जीवन आयुष्य राहिलेलं भगवंताच्या भक्तीमध्ये, आपल्या कुटुंबाच्या प्रेमामध्ये, कुटुंबाच्या सांत्वनामध्ये घाला. आयुष्यभर भगवंताची भक्ती करा, अशीच मी त्या सर्व कुटुंबाला प्रार्थना करेल. आणि त्यांना सद्गती प्राप्त होण्याकरता आता आपण जी सेवा केली त्याच्यातून जे पुण्य आपल्याला मिळणार आहे ते पुण्य भगवंताला अर्पण करूया आणि भगवंताला प्रार्थना करूया की त्यांना सद्गती प्रदान कर. हो, दुसरं आपण काय करायचं, हेच करायचं. हीच श्रद्धांजली, हीच आदरांजली आहे. म्हणून आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. गोड अशी साऊंड सिस्टम आपण सर्वजण खूप श्रद्धेने श्रवण करत होतात. उपस्थित सर्व गुणीजन, भजनी मंडळ, गायक आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज पवार आहेत खुडसरगाव, शशी महाराज शिंदे आहेत शेनवडगाव, गावातील सर्व भजनी मंडळ आहे. संवादिनी वादक गोड वाजवतात, इकडे मृदंग वाजवायला आमचे विद्यार्थी आहेत प्रथमेश महाराज. आपण सर्व निंबारीतून, करजगावमधून, पाचेगावमधून, वांगीमधून, खिरडीमधून, आजूबाजूच्या पंचक्रोशीतून आलेले सर्व भजनी मंडळ, सर्व गुणीजन मंडळ, सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. विनेकरी महाराज असतील, आमच्या ताई असतील, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. विठोबा रखुमाई भजन होईल, ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि प्रसादान आपण घेऊन आदरांजली अर्पण करणार आहोत. सर्वांनी प्रसाद घेऊन जायचंय, सर्वांनी जेवण करून जायचं अशी सर्वांना विनंती करतो. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय बोललाशी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष जने, द्रव्यदारा क्षण नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षण भंगूर, शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष जने, अंतकाळीचा सोयरा तुका मने विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष जने. मोठा अभंग आहे. पहिल्या चरणाचा थोडासा भाव पाहिला, दुसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. न्याय देता येत नाही पूर्ण चरणाला, त्याबद्दल क्षमा असावी. गोड असं आपण भगवंताचं भजन करा, भगवंताची भक्ती करा, माता पित्यावर प्रेम करा, त्यांची अखंड सेवा करा, आपल्या धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. व्यसन करू नका, निर्व्यसनी जीवन जगा, आपल्या मुलांना योग्य संस्कार द्या, अशी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय.